उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून प्रहार संघटनेला पक्ष विलिनीकरणाची ऑफर आणि बच्चू कडूंची विधान परिषदेवरती वर्णी ही फक्त एक राजकीय बातमी नाहीये, तर महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणामध्ये घडणारी एक मोठी स्ट्रॅटेजिक मूव्ह आहे. आणि या मूव्हच्या मागे नेमकं काय गणित आहे, कोणाचा फायदा, कोणाला धोका आहे आणि पुढे काय होऊ शकतं, हे सगळं समजावून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर आजच्या या व्हिडिओमधून आपण असणाऱ्या शक्यता आणि त्याचबरोबर ती महत्त्वपूर्ण राजकीय गरजा लक्षात घेऊन या विषयाला ही ऑफर असू शकते का, किंवा असेल तर त्याचे नेमके पैलू कोणते असतील हे जाणून घेऊया. नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाईब. सुरुवात करूया एका सरळ प्रश्नाने की शिंदेंना प्रहार संघटनेची गरज का पडू शकते. तर याचं उत्तर हे सध्याच्या महाराष्ट्रातील राजकीय वास्तवामध्ये दडलेलं आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही सत्तेत असली तरीही संघटनात्मक पातळीवरती अजूनही विस्ताराच्या टप्प्यात आहे, हे स्वीकारणं अगदी गरजेचं आहे. इतर मोठ्या पक्षांप्रमाणे सर्व जिल्ह्यांमध्ये खोलवर रुजलेली कार्यकर्त्यांची फळी उभी करणं हे त्यांच्यासाठीचं आव्हान आहे आणि पक्षही आता जिल्ह्याच्या पातळीवरती संघटन बांधणीसाठी प्रयत्न देखील करत आहे. पण अशा वेळी प्रहार सारख्या स्थानिक पातळीवरती प्रभावी आणि चळवळीच्या स्वरूपामध्ये काम करणाऱ्या संघटनेला सोबत घेणं म्हणजे तयार नेटवर्क मिळवण्यासारखंच आहे. बच्चू कडूंच्या नेतृत्वातील प्रहार संघटनेचं छोटं संघटन जरी असलं ना, तरीही त्याचा प्रभाव हा मायक्रो लेवलवरती खूप खोलवर आहे. विशेषतः विदर्भात शेतकरी, दिव्यांग, सामान्य लोकांच्या प्रश्नांवरती थेट लढा देणारा नेता म्हणून बच्चू कडू यांची महाराष्ट्रभर ओळख आहे. विशेषतः विदर्भ आणि अमरावती जिल्ह्यात जो जनाधार त्यांनी तयार केला आहे तो केवळ मतांपुरता मर्यादित नसून थेट लोकांशी जोडलेला आहे. त्यामुळे प्रहार संघटनेची ग्राउंड लेवलवरील इमेज ही शिंदे गटासाठी निर्णायक ठरणारी नक्कीच आहे. कारण आगामी निवडणुकांमध्ये मोठ्या लाटेपेक्षा सूक्ष्म पातळीवरील मतदारसंघ बांधणं हे अधिक महत्त्वाचं आणि तितकंच आव्हानात्मक असणार आहे. त्यामुळे प्रहारची साथ म्हणजे केवळ एक पॉलिटिकल अलायन्स नाहीये, तर विदर्भातील ग्राउंड लेवल स्ट्रेंथ, स्थानिक विश्वास आणि निवडणूक जिंकण्यासाठीची पहिली पायरी चढण्याचा प्रयत्न आहे, असं म्हणणं वावगं ठरणार आहे. याच कारणामुळे प्रहार संघटनेला दिलेली विलिनीकरणाची ऑफर ही शिंदे गटाच्या विस्तारवादी धोरणाचा भाग मानली जाते. छोट्या पक्षांना आणि त्याचबरोबर ती स्थानिक प्रभाव असलेल्या नेत्यांना सोबत घेऊन एक व्यापक राजकीय नेटवर्क उभं करण्याचा शिंदेंचा प्रयत्न स्पष्टपणे दिसतोय. ही रणनीती ही केवळ निवडणूक जिंकण्यापुरती मर्यादित नसून भविष्यामधील राजकीय ताकद वाढवण्याच्या देखील दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जाते. विशेषतः विरोधकांची एकजूट वाढत असताना त्याला तोंड देण्यासाठी किंवा तोड देण्यासाठी अशा प्रकारची ग्राउंड लेवलवरची राजकीय हालचाली या आवश्यक असतात आणि त्या आवश्यक ठरतात देखील. आता ही राजकीय गरज शिंदेंची झाली. आता महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे बच्चू कडू ही ऑफर स्वीकारतील का आणि त्यांचा प्रतिसाद कसा असेल. तर बच्चू कडू यांची राजकीय ओळख ही पारंपरिक सत्ताधारी नेत्यांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. ते स्वतःला बंडखोर, जनतेसाठी लढणारा नेता म्हणून प्रमोट करतात. तशी त्यांची काही प्रमाणात इमेज देखील महाराष्ट्रात झाली आहे. त्यांनी अनेकदा अगदी स्वतः सत्तेत असताना देखील सत्ताधाऱ्यांवरती उघडपणे टीका केली आहे. त्यामुळे पूर्णपणे शिंदे गटात विलीन होणं म्हणजे त्यांच्या या स्वतंत्र आणि लढवय्या इमेजला धक्का लागू शकतोच. पण यामुळे जनतेमध्ये निर्माण झालेली त्यांची अलग आवाज ही ओळख कमी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाहीये. म्हणूनच पूर्ण विलिनीकरण हा निर्णय त्यांच्या दृष्टीने जोखमीचा, अडचणीचा ठरू शकतो. पण इथेच एक ट्विस्ट आहे, कारण राजकारणामध्ये ना पूर्ण होकार ना पूर्ण नकार हे सूत्र जास्त अंमलात आणलं जातं, उपयोगात आणलं जातं आणि म्हणूनच तिसरा पर्याय हा पुढे येतो, तो म्हणजे इलेक्शन अलायन्सचा. तर याचा नेमका अर्थ काय, तर इथेच राजकारणातील वास्तव हे समोर येतं. इथे सरळ होकार किंवा सरळ नकार देण्यापेक्षा मधला मार्ग हा अधिक प्रभावी ठरतो. त्यामुळे पूर्ण विलिनीकरणाऐवजी निवडणूक आघाडीचा पर्याय हा अधिक शक्य वाटतो. पण या मॉडेलमध्ये प्रहार संघटना आपली स्वतंत्र ओळख कायम ठेवू शकते, तर दुसरीकडे शिंदे गटालाही स्थानिक पातळीवरती मजबूत पाठबळ देखील मिळू शकतं. हा पर्याय हा दोघांसाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता देखील अधिक आहे, कारण यामध्ये सत्तेच्या जवळ राहण्याचा फायदा आणि त्याचबरोबर ती स्वतंत्र प्रतिमा जपण्याचा समतोल देखील साधता येणार आहे. आता आपण थोडं शिंदेंच्या मोठ्या दूरदर्शी रणनीतीकडे बघूया. एकनाथ शिंदे यांची सध्याची पॉलिटिकल लाईन बारकाईनं पाहिली तर ती केवळ सत्तेत राहण्यापुरती मर्यादित नाहीये, तर दीर्घकालीन राजकीय विस्तार करण्यावरती केंद्रित आहे असं दिसतंय. शिंदे गटाची हालचाल स्पष्टपणे अशी आहे की संघटन वाढवा आणि प्रभाव पसरवा.
या सूत्रावरती ती आधारित दिसते. पारंपरिक मोठ्या पक्षांप्रमाणेच वरच्या स्तरावरील नेतृत्व मजबूत ठेवण्याइतकंच ते खालच्या स्तरावरती म्हणजेच जिल्हा, तालुका आणि स्थानिक नेत्यांच्या माध्यमातून आपली पकड घट्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी 2 पातळ्यांवरती काम सुरू केलं आहे. पहिलं म्हणजे छोट्या पक्षांना आणि प्रभावी स्थानिक नेत्यांना सोबत घेणं. अशा नेत्यांकडे मोठा मतदारसंघ नसला तरीही त्यांच्या भागामध्ये ते निर्णायक ठरू शकतात. तर दुसरं म्हणजे स्वतःची स्वतंत्र राजकीय स्पेस तयार करणं. भाजपसोबत सत्तेत असतानाही शिंदे गट स्वतःची ओळख वेगळी निर्माण करण्यावरती भर देत आहे. कारण भविष्यामधील आघाड्यांमध्ये स्वतःची बार्गेनिंग पॉवर ही मजबूत ठेवणं त्यांना गरजेचं वाटतंय आणि ही त्यांची प्राथमिक गरज देखील आहे. यामागे एक महत्त्वाचं राजकीय गणित आहे. ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये विरोधकांकडून एकजूट वाढत असल्याचं चित्र देखील दिसतंय. त्याला शह देण्यासाठी म्हणून केवळ मोठ्या घोषणांनी काम भागणारं नाहीये. त्यासाठी सूक्ष्म पातळीवरती मतांचं व्यवस्थापन, स्थानिक नेत्यांचं नेटवर्क आणि त्याचबरोबर ती विविध सामाजिक गटांना सामावून घेणं हे आवश्यक आहे. शिंदे यांची रणनीती याच दिशेने वाटचाल करतेय. त्यामुळे प्रहार सारख्या संघटनांना दिल्या जाणाऱ्या ऑफर्स या केवळ तात्पुरत्या राजकीय हालचाली नसून एका मोठ्या लॉंग टर्म पॉलिटिकल स्ट्रॅटेजीचा भाग आहे. शेवटी ही ऑफर म्हणजे केवळ एक राजकीय प्रस्ताव नाहीये. ही आहे पॉवर, इमेज आणि स्ट्रॅटर्जी यांची तिहेरी लढाई. या संपूर्ण घडामोडींकडे एका मोठ्या राजकीय खेळाच्या दृष्टिकोनातून पाहणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदे हे आपल्या गटाचा विस्तार करण्यासाठी म्हणून प्रत्येक शक्यता तपासत आहेत, तर बच्चू कडू हे आपली राजकीय ताकद आणि महत्त्व कायम ठेवण्यासाठी योग्य संधीची वाट पाहत आहेत. येणाऱ्या पुढील काळामध्ये हा खेळ हातमिळवणी संपतो की संघर्षामध्ये, हे पाहणं मात्र उत्सुकतेचं ठरणार आहे. मात्र एक गोष्ट निश्चित आहे की आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात अशा प्रत्येक हालचाली या पुढच्या मोठ्या घडामोडींची नांदी ठरतात. हे विसरून चालणार नाही. तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वामध्ये बच्चू कडू काम करायला तयार होतील का? या विलनीकरणामुळे बच्चू कडूंचं स्वतंत्र अस्तित्व टिकेल का? तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि असेच विश्लेषणात्मक व्हिडिओज पाहण्यासाठी विश्लेषण वाईब या आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोवर जय महाराष्ट्र.